नमस्कार शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी जे कांदा पीक झाले जवळजवळ 2.5 महिन्यात झाले. आता कलर अवस्थेमध्ये आहे आणि साईजदाराच्या अवस्थेमध्ये आहे. तर कुठलं खत जाणं गरजेचं आहे की जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी साईज होईल, कलर येईल आणि निश्चितच आपल्याला बाजारभाव चांगले मिळतील. तर पहिलं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. तर आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघताय की जवळजवळ बोरी अवस्था म्हणजे सुपारी अवस्था, पेरू अवस्था झालेली आहे. कलर आला पाहिजे, वजन वाढलं पाहिजे आणि फुगूनसुद्धा झाली पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला देताना 13-0-45 एकरी 10 किलो पाटपाणी असेल तर, ड्रिप ॲप्लिकेशन असेल तर 5 किलो द्या. त्याचबरोबर बोरॉन असेल तर या ठिकाणी पाटपाणी असेल तर 1 किलो, ड्रिप ॲप्लिकेशन असेल तर 500 ग्राम हे ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी पाटपाण्याच्या माध्यमातून द्यायचे. त्याच्यानंतर दुसरं नेक्स्ट ॲप्लिकेशनमध्ये या ठिकाणी आपण जे सल्फर असेल लिक्विड, ते लिक्विड सल्फर आपण या ठिकाणी देऊ शकता. निश्चितच चांगल्या पद्धतीने आपल्याला फायदा होणार आहे. निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.